पुरस्कार घेण्यासाठी सामना चालू करायचा लगेच प्लीज. चला राजूभाऊ जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. मी विनंती करेन प्रकाशांना चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळाली. प्रकाशाला विनंती करेन की आपण यायचा आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. चला विनय टीम अतिरिक्त वेळ खर्च करू नका, लगेच सामना पण चालू करायचा आहे. गेम ऑन. चला प्रकाश प्लीज आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. 2 ओव्हरचा सामना राहील. पंच अंपायर यस कॅप्टनने टॉस उडवताना सांगितलेलं आहे 2 षटकांचा खेळ राहील. यापुढे सगळे सामने 2 षटकांचे राहतील. का अजूनपर्यंत आपल्याला 5 सामने उरकायचे आहेत. यस प्रकाश चांगली गोलंदाजी आणि बॅटिंगही पाहायला मिळाली. सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातो आमचे राजू जाधव साहेबांच्या शुभास्ते. सामनावीर कॅमेऱ्याकडे घ्यायच्या 2 मिनिटं. या सामनावीराचा पुरस्कार प्रकाश पाटील महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. पहिला विकेट तिथे मात्र प्राप्त करताना मात्र पाहायला मिळत आहे जल्लोष मैदानामध्ये. संदीप गोल पहा तिथे आनंदी आनंदाकडे इकडे तिकडे चल इकडे जाऊया. बॅक टू क्रिकेट उमेश सरांकडे. थँक्यू व्हेरी मच रुपेशजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. चला सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आपण पाहिली प्रमोद आणि विकास. आणि पहिल्या चेंडूवरती प्रमोद याची खेळी संपुष्टात आली आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी झाला. योगेश गोलंदाजी मार्कवर आहे. झेल मात्र पकडला क्षेत्ररक्षक राजेश याने. अतिशय चांगला झेल मात्र इथे पकडण्यात आला. लॉंगअपच्या दिशेने झेल होता तो झेल सहजरित्या पकडण्यात आला. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला. राहुल पाहायचा आहे नॉन स्ट्राईक ट्रेनवरती असेल आणि स्ट्राईक वरती विकास. योगेश गोलंदाजी मार्कवर आहे. 2 षटकांची ही लढत आहे. म्हणजे 12 चेंडूचा खेळ आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये कमीत कमी 25 धावा तरी काढणं गरजेचं असणार आहे. इथे पाहिजे मोठा फटका येतो. बिग हिट केलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावेंसाठी धाव संख्येत मात्र 6 धावेने खातं खोललं जात आहे. संघाचं खातं खोलतोय स्वतः देखील खातं खोललं जात आहे. बिन गडीबाद 1 गडीबाद 6 धावा. 6 धाव संख्या इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी झाला होता योगेश. नंतर त्यानंतर मात्र षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत फलंदाज राहुल का विकास आहे राहुल याने पाहायचं आहे. इथे पाहिजे मोठा फटका लॉंगअपच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. 1 धाव काढण्यात यशस्वी होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? एकाच धाव संख्येवरती इथे समाधान मानावं लागतंय. धाव संख्येत मात्र 1 धावेने भर झाली. धाव संख्या होते 7 धावा. 1 गडी बाद 7. 3 चेंडू आतापर्यंत योगेशने हाताळलेत आणि 7 धावा इथे खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर योगेश देखील सज्ज होते. पॉवर प्लेचं षटक नसणार आहे. इथे पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. 4था चेंडू मात्र इथे निर्धाव टाकण्यात यशस्वी झालेत. योगेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय 5वा चेंडू टाकण्यासाठी. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. तर पाहायचं कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. फलंदाज आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. विकासला आपण पाहतोय. इथे पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतः फॉलोअर थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत 1 धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहे. धाव संख्येत मात्र 1 धावेने भर झाली. धाव संख्या होते. चला सन्माननीय जेबीपीएल कमिटीचे आधारस्तंभ राजरत्न कांबळे साहेबांचा इथे यशोदी सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय राजेशजी तळेकर यांना की आपल्या शुभ हस्ते इथे यशोदी सन्मान इथे केला जाणार आहे. जेबीपीएल कमिटीचे आधारस्तंभ राजरत्न कांबळे साहेबांचा इथे यशोदी सन्मान केला जाईल. इथे पाहिजे देखना फटका मोठा फटका. चेंडू चाललाय 6 धावेंसाठी. धाव संख्येत मात्र 6 धावेने भर होते. धाव संख्या इथे फलकावरती लागल्या जात आहे. धावा मात्र होत आहेत 14 धावा. 1 गडी बाद 14 धाव संख्या. 1 षटकानंतर धाव संख्या मात्र इथे होते 14 धावा. म्हणजे चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणावं लागेल. 14 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी होत आहेत.
JBPL कमिटीचे आधारस्तंभ राजरत्न कांबळे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान सन्माननीय राजेशजी तळेकर यांच्या शुभ हस्ते इथे त्यांचा यथोचित सन्मान मायेची शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अमोल गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. तर पाहायचं अमोल कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात गोलंदाजी करण्यात यशस्वी होतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. राहुल स्ट्राईक वरती आपण राहुलला पाहतोय. विकास स्ट्राईक वरती असेल तर पाहायचं सलामीवर विकास पाहायचं कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होतोय. स्लॉग ओव्हरचं षटक टाकण्यासाठी अमोल इथे पाहतोय. इथे पाहायचंय चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत एक धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. एक धाव संख्येने मात्र संघ पुढे सरकतोय. धाव संख्या 15 धावा, एक गडी बाद 15 धाव संख्या. अजूनही पहिल्या डावातील 5 चेंडूंचा खेळ अनिशेष आहे. तर पाहिजे 5 चेंडू मध्ये इथे कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. अमोल गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करतोय. समोर फलंदाज देखील आपण पाहतोय राहुल. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. तोच राहुल पाहतो आपण. इथे पाहायचंय अतिशय चांगला फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण करे इथे पहा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक मात्र पकडत असताना चेंडूने मात्र उचली घेतली आणि पंचांकडून इशारा आलाय 4 धाब्यांचा. धाव संख्येत मात्र 4 धाब्याने भर झाली. धाव संख्या इथे फलकावरती होत आहेत 19 धावा. चेक तोपर्यंत आपण जाऊया अतिथी कक्षामध्ये आणि मी सागर पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जगदंब प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर कोतवली टीमचे कर्णधार आदरणीय भरत पाटील यांचा ते शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी सागर दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते भरत पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. स्कोर सांगा. धाव संख्या मात्र 19 धावा. 19 धावा धावफलकावरती. चला इथून भरत पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. जगदंब प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर कोतवली टीमचे खेळाडू आदरणीय भरत पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथून मिस्टर पाटील सागरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र घेतला जातोय. त्यानंतर महादेव पाटील शिरगाव यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. महादेव पाटील शिरगाव साहेब आपणास विनंती करेन की आपण यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. महादेव पाटील शिरगाव साहेब आपण या. आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. जाऊया क्रिकेटकडे. तिथेही मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर टू उमेश सर. थँक्यू व्हेरी मच रुपयजी सर. तर अमोल गोलंदाजी मार्कवर आहे. 4 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत आणि 12 धावा इथे खर्च केला. तर राहुल मात्र इथे मैदानामध्ये आपल्याला बहरताना दिसतोय. त्याच्या बॅटमधून 3 षटकार, 1 चौकार जरूर आलाय आणि आपल्या संघाला चांगली धाव संख्या या ठिकाणी उभारून देत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 5वा चेंडू इथे माझ्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅटचा काही संगमत नाही. पंचांकडून इशारा होतोय. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने मात्र संघ पुढे सरकतोय. धाव संख्येत 1 धावेने भर झाली. धाव संख्या 28 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ अनिशेष आहे. या पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ अनिशेष आहे. चला यानंतर लगेच टॉस केला जाणार आहे. माऊली तालीम जाधववाडी विपक्ष श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस साठी या. इथे माझा मोठा फटका येतोय. विकेट केलाय की काय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. इथे मात्र पंच शशी मेहर इथे आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या हातून देखील झेल सुटला. 5 जुने जाणते खेळाडू आहेत. सातत्याने कुशल सारसुळे ह्या संघासाठी त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि आज मात्र आपल्याला पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. फेअर पंच म्हणून देखील दत्ता मेहर देखील या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मुख्य पंचांच्या भूमिकेत हेमंतजी ठाकूर हे आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक केलं पाहिजे या पंचांचं. सकाळपासून अतिशय चांगली पंचांची भूमिका आपल्याला पार पाडताना. एक पहा देखणा फटका आणि चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमा पार. पंचांकडून इशारा येतोय 4 धाब्यांचा. धाव संख्येत मात्र 4 धाब्याने भर. धाव संख्या होते 38 धावा. अजूनही 2 षटकानंतर धाव संख्या मात्र इथे फलकावरती लागल्यात 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष असणार आहे. 12 चेंडू आणि 39 धावाचं लक्ष असणार आहे. 19.5च्या सरासरीने इथे धावा काढाव्या लागतील. चला टॉस साठी या.
मी विनंती करतो टॉस साठी श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव विपक्ष माऊली तालीम जाधववाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. चला टॉस करून घ्यायचा आहे. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मी विनंती करतोय क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्या. लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. चला टॉस देखील करायचा आहे. मान्यवरांच्या शुभ टॉस केला जाईल. माऊली तालीम जाधववाडी आणि श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आहे की आपण टॉस साठी इथे उपस्थित राहायचं आहे. टॉस इथे घेतला जाईल. मी भरत जाधव यांना विनंती करीन आणि महादेव पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. मी दोन्ही कॅप्टन विनंती करेन की आपण तिथे यायचं आहे. टॉस इथे मात्र घेतला जाईल. पुढील मॅच सुपर 4 मध्ये प्रवेश करणारी जो जिंकणार आहे तो सुपर 4 मध्ये जाणार आहे आणि जो पराभूत होईल तो घरी जाणार आहे. चला या कॅप्टन. चला कृष्णा शेठ पडवळ त्यांच्या शुभ हस्ते टॉस इथे घेतला जातोय. यांचे झालंय शुभेच्छा एकमेकांना दिल्यात आणि स्विंग द कॉइन. यस माऊली तालीम जाधववाडी कॉल करेल. छापा चॉईस केलाय आणि आलाय काटा. तर टीम जिंकलंय वारणा माणगाव. टॉस जिंकल्यानंतर निर्णय बॉल 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 फर्स्ट चॉईस केलं. बॅटिंग करायची आहे जाधववाडीला. चला जास्त वेळ घेणार नाहीये. 2 षटकांचा खेळ असेल. कृपया दक्षता घ्या. यापुढे कृष्णा सर आपल्याला करण्यात येते आणि फोटो काढायचा प्लीज. चला या असं घ्या. तुम्ही मॅच कडे 12 बॉल आणि 2 ओव्हरचा षटक 2 ओव्हरचा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चला उमेश सर चालू करा. चला 12 चेंडू आणि 39 धावेची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 39 धावा. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. लगेचच सामन्याला सुरुवात करा. प्रत्येक सामना हा 2 षटकांचा असणार आहे याची देखील दक्षता घ्यायची आहे आणि वेळेचं बंधन आहे. आपल्याला 6:15 सगळे सामने मात्र आपल्याला संपवायचे आहेत. हे देखील आपण वेळेचं बंधन आपण पाळून या स्पर्धेमध्ये आपण खेळायचं आहे. सर्व कर्णधाराला विनंती असणार आहे आपण वेळेचं बंधन फार नियमावली करायची आहे आणि वेळ मात्र फार महत्वाचा आहे. वेळेत आपल्याला ही स्पर्धा पार पाडायची ह्याची देखील दक्षता घ्या. चला सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. 12 चेंडू आणि 39 धावेंची गरज आहे. 39 धावेंचं लक्ष्य आहे. ते लक्ष्य पार करण्यासाठी सलामीची जोडी अक्षय आणि अमोल देखील आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील SK ला आपण पाहतोय. SK म्हणजे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला मिळाला तोच गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पाहिजे SK कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज अक्षयला पाहतोय. नॉन स्ट्राईक रेंजवरती अमोलला देखील आपण पाहतोय. चला पाहुण्यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. पहिला चेंडू इथे पाहिजे लॉंग ऑफ द दिशेने. इथे खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पंचांकडून इशारा येतोय 4 धावेंचा. धाव संख्येत मात्र 4 धावेने संघाचं खातं खोलतोय. स्वतः देखील खातं खोललं जातंय. धाव संख्या 4 धावा. बिनगडी बाद 4. 39 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे आता मात्र समीकरण 11 चेंडू 35 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि 35 धावेंची गरज असणार आहे. सामना विजय व्हायचा असेल तर 11 चेंडूत 35 धावा आपल्याला कराव्या लागतील. इथे बाहेर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील सहजरित्या इथे पूर्ण केली जाते. धाव संख्येत मात्र 2 धावेने भर झाली. धाव संख्या होते 6 धावा. बिनगडी बाद 6 धाव संख्या. SK गोलंदाजी मार्कवर आहे. आता मात्र समीकरण असणार आहे जिंकण्यासाठी अजूनही 33 धावेची गरज असणार आहे. 10 चेंडू आणि 33 धावा. 10 चेंडू 33 धावेची गरज. SK गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज अक्षयला. अक्षय पाहिजे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. मोठे फटके मारावे लागतील. आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर मोठे फटके मारणं गरजेचं असणार आहे. इथे पाहिजे मोठा फटका येतोय. चेंडू हवेत. नो मॅन जाईन आणि ते पहा झेल घेण्याची संधी होती. त्या संधीचं सोनं मात्र करता आला नाही आहे. ते मात्र प्रयत्न जरूर चांगला केला गेला होता. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक
राहुलच्या माध्यमातून प्रयत्न चांगला केला होता, मात्र त्या प्रयत्नाला यश मात्र येत नसताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि चेंडू चाललाय 4 धाब्यांसाठी. धावसंख्येत मात्र 4 धाब्याने भर झाली. धावसंख्या 10 धावसंख्या इथे फलकावरती लागतायत. आता मात्र समीकरण असणार आहे जिंकण्यासाठी अजूनही 29 धावेची गरज. 9 चेंडू 29 धावा. अजूनही या षटकात अजून 2 मोठे फटके जर आले तर सामन्यामध्ये मात्र चुरस निर्माण होईल, यात मात्र तीळमात्र शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर एसकेला आपण पाहतोय. इथे माझा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते आणि चौथा चेंडू मात्र इथे निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज एसके. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर 2 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथा चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज एसके देखील आपण पाहतोय. आता मात्र सर्व समीकरण जसा डॉट बॉल येईल तसं प्रेशर देखील निर्माण होईल गोलंदाज अक्षय आणि अमोलवरती. तर पाहायचंय आता मात्र समीकरण 8 चेंडू आणि 33 धावेची गरज. 8 चेंडू 29 धावेची गरज. इथे पाहायचं लोअर फुलटो चेंडू होता, ते मात्र पंचांकडून इशारा येतोय, नो बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने मात्र संघ पुढे सरकणार आहे. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्येत 1 धाब्याने भर. धावसंख्या 11 धावा इथे फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ अनिशेष आहे. एसके 5 फ्री हिटची संधी असणार आहे. पाहायचंय फलंदाजाला संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर मोठा फटका मारणं गरजेचं असेल. 8 चेंडू 28 धावा. इथे पाहायचं हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय, तोपर्यंत 1 धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहेत आणि एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 धाब्याने भर झाली. धावसंख्या 11 धावा. 12 धावसंख्या इथे फलकावरती लागल्यात. जुनही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 27 धावेची गरज. 7 चेंडू आणि 27 धावा. 7 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. पाहायचं कुठला संघ मात्र विजयाकडे जाईल, कुठला संघ मात्र सुपर 4 मध्ये इथे दाखल होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. यामध्ये जो संघ विजय होईल तो सुपर 4 मध्ये दाखल होणार आहे. एसके गोलंदाजी मार्कवर. इथे माझा मोठा फटका येतोय, बिगिट केला गेलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्सचा सीमा पार. पंचांकडून इशारा येतोय 4 धाब्यांचा. धावसंख्येत मात्र 4 धाब्याने भर झाली. धावसंख्या इथे फलकावरती लागते 16 धावा. 16 धावसंख्या इथे फलकावरती लागल्यात. 1 षटकानंतर धावसंख्या 16 धावा. आता मात्र समीकरण आहे 23 धाव्यांची गरज. 6 चेंडू 23 धावा. 6 चेंडू आणि 23 धावेची गरज. पाहायचं आहे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होतील. चला स्पीडअप करा, वेळेचं बंधन आहे. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक. विकास गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज होतोय. पाहिजे विकास कशा पद्धतीने गोलंदाजी करत. 6 चेंडू 23 धावेची गरज. त्याचबरोबर आदरणीय अजयजी कोंगे सर यांचे ते शुभागमन झाले. मी अजयजी कोंगे सरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अजयजी कोंगे सर प्लीज या मुख्य व्यासपीठावरती. यस O2 बॅक टू क्रिकेट. ते पहा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकचा चेंडू खाली. ते मात्र गडी बाद झालाय. पहिला हादरा बसतोय. फलंदाज क्रमांक पहिला अक्षय याच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करा. लगेचच स्पीडअप करा, सामन्याला सुरुवात करा. लगेचच अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. विकास गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे गडी बाद करण्यात यशस्वी झाला. आता समीकरण आहे 5 चेंडू आणि 23 धावेची गरज. 5 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. तुम्हाला एक 5 मिनिटांनी फोन करतो, जरा मी कामात आहे. 5 मिनिटं द्या. इथे पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. टप्पा पडल्यानंतर इथे खाली चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. विकास मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि 23 धावेची गरज. 4 चेंडू 23 धावा.
4 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज आहे. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. इथे पाहिजे मोठा फटका येतोय. बिग हिट केलाय. चेंडू पाहायचा हवेत आहे. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. पंचांकडून इशारा येतोय 6 धाब्यांचा. धाव संख्येत मात्र 6 धाब्याने भर. आता मात्र समीकरण आहे 17 धाब्याची गरज. 3 चेंडू आणि 17 धाबा. 3 मोठे फटके मारावे लागतील. आपला संघ जर विजय प्राप्त करायचा असेल तर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावे लागतील. तेव्हा कुठे मात्र आपला संघ विजय होईल. तर पाहायचंय राजू स्ट्राईक रेंज वरती आपण पाहतोय. क्षमता आहे ते साकार करून दाखवावं लागेल. इथे पाहायचंय पुन्हा एकदा झेलची संधी आणि यष्टिरक्षकाने झेल पकडलाय आणि गडी क्रमांक 2 इथे बाद होतोय. झेल मात्र पकडलाय. एसके या क्षेत्ररक्षकाने मात्र झेल पकडलाय. चला 2 चेंडू आणि 17 धावेची गरज. 2 चेंडू 17 धावा. 2 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आहे. पाहायचंय कुठला संघ मात्र विजय होईल. आपण 1 चेंडू मध्ये 13 धावे होताना देखील पाहिल्यात. 1 चेंडू मध्ये 9 धावा होताना देखील पाहिल्यात. आता मात्र समीकरण इथे पाहतोय 2 चेंडू आणि 17 धावा. 2 चेंडू 17 धावेची गरज. विकास गोलंदाजी मार्कवर 5वा चेंडू टाकण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय. सुनीलला आपण पाहतोय. इथे पाहिजे मोठा फटका आलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र खेळीत संपुष्टात येते. सुनील याची आता मात्र पकड निर्माण केली सामन्यामध्ये. 1 चेंडू आणि 17 धावेची गरज. 1 चेंडू 17 धावा. 1 चेंडू 17 धावेची गरज. तर पाहिजे यानंतर सामना होतो श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव विपक्ष माऊली तालीम जाधववाडी. या 2 संघामध्ये सामना होणार आहे. क्वार्टर फायनलची लढत. जो संघ विजय होईल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल आणि या सामन्यात जो संघ विजय होणार आहे तो देखील सुपर 4 मध्ये दाखल होणार आहे. चला सामन्याला सुरुवात करा. 1 चेंडू आणि 17 धावेची गरज. नवीन फलंदाज पुन्हा सुनीलच आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पाहिजे मोठा फटका येतोय का. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे पहा 1 बाउन्स. इथे पंचांकडून इशारा आलाय 6 धावेंचा आणि मात्र इथे संघ मात्र पराभूत झालाय. संघ विजय झालाय तो साताळी स्पोर्ट्स हरुगडेवाडी. हा संघ मात्र सुपर 4 मध्ये दाखल झालाय. चला यानंतर लगेचच मी विनंती करतोय श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. लगेचच सामन्याला सुरुवात करा. 2 षटकांची लढत असणार आहे. जसं नवीन मॅच आणि फ्रेश मॅचला सुरुवात होईल आपल्या समोर आवाज असणार आहे. कालच्या सत्रापासून ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकतोय श्री सिद्धेश्वर चषक 2025 मध्ये रुपेशजी पाटील सरांचा आवाज आपल्या समोर असणार आहे. आइए सर आगे